मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नुकताच पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. आणि हो मित्रांनो, तुम्हाला हेही आठवत असेल की भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्तानं आपण गुरुवारच्या थिएटर कॉर्नरमध्ये पंडितजींच्याच एका मैफिलीची आठवण आपण ऐकवली होती. मित्रांनो, आणि 20 वर्षांपूर्वीच्या युवावाणीच्या कार्यक्रमात आमची 25वी या मालिकेसाठी पंडितजींची एक खास मुलाखत घेण्यात आली होती. आणि ही मुलाखत शारंगधर साठे यांनी घेतली होती आणि ती मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार अण्णा. नमस्कार. नमस्कार. तुमच्या 25वी त्यावेळी होणाऱ्या कार्यक्रम किंवा गाण्याच्या मैफिली आणि आताच्या होणाऱ्या मैफिली याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो? तो काळ असा होता की ब्रिटिशांचं राज्य होतं ते मुंबईला का. त्याच्यात मी पुरुष गायक आणि ठराविक ग्रुपमध्ये कार्यक्रम व्हायचे. अच्छा. कोणाला फौजदाराला बदली झाली, मामलेदाराला बदली झाली किंवा कोणी संस्थानिक आले, त्यांचे ठराविक माणसं असायची. त्याच्यात आपला नंबर लागायचा म्हणजे फार कमी कार्यक्रम व्हायचे. आणि तो काळ असा होता की जसं आता जनतामान्य म्हणा असं कलेचं स्थान आहे किंवा कलावंताचं की आज हजारोनी लोक येतात, गाण्याला ऐकतात, उत्तेजन देतात. आपलं सरकार उत्तेजन देत आहे आणि आपण स्वतंत्र झालो. मुख्य आज कलावंत म्हणजे एक श्रेष्ठ नागरिक म्हणून त्याची गणना होते समाजात. तशी परिस्थिती तेव्हा नव्हती. मुलगा नाटकात काम करतो, गाणं शिकतो म्हणजे वाया गेला. अशी एक प्रथा होती त्या काळात. म्हणजे काय ग्रॅज्युएट व्हायचं, कुठेतरी नोकरी करायची म्हणजे तो सर्वश्रेष्ठ. हे कलेने काय मिळणार वगैरे असं ठराविक साच्या तेव्हा. तसं आता नाही. त्या कलावंताला एक स्थान आहे समाजात, त्याला मानाने वागवतात. तेव्हा समाजात कलावंताला मान मिळाला नाही, मान सन्मान मिळायचं नाही. हा फरक आहे. तेव्हा तर तुमचं 25वीतलं गाणं म्हणजे 25वीच्या वयात असतानाचं गाणं आताचं गाणं याच्यातला तुम्हाला जाणवलेला बदल काय झाला असं वाटतं? नाही, पुष्कळ फरक आहे. तेव्हा काय 25वीत म्हणजे थोडस स्वभाव चंचल असतो. हे करू का ते करू. गाण्याची तयारी करताना सुद्धा ताना जास्ती घेऊ का आलाप जास्ती करू. कल जास्ती तानेकडे असते, तयारीकडे. कारण माणसाला शक्ती असते त्यावेळेला आणि तसं अनुभव कमी असतो त्या काळात की आपण कशा रीतीने लोकांच्या पुढे गाणं मांडायचं हे लोकांच्या पुढे गाऊनच करतं. त्यावेळेला ताजं असल्यामुळे त्याला गाण्याचं मैफिलीचा अनुभव नसतो. जसं जसं तो गात जातो कसं त्याला कळायला लागते की आपण जे हे चालू केलं हे काय बरं नाही आहे. ह्याच्यात आपल्या मनाला पूर्ण समाधान होत नाही. मग त्याच्यात सुधारणा करत करत जातो. मग त्याला कळतं की हे लोकांच्या पुढे अशा तऱ्हेने राहायला नको, लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे. असं थोडक्यात चांगलं कसं गावं असे विचार सुचायला लागतात. मग विचार सुचत तो मोठा होतो. काही नुसतं गुरुचंच गात नाही. गुरुच्या ऐवजी त्या काळातले जेवढे कलावंत असतात त्यांचं नकळत परिणाम होत असतो. ते अशा रीतीने तो सगळं आपल्या ह्याच्यात एक नवीन घट्टी तयार करून लोकांच्या समोर ठेवतो. कारण जसं गुरुने शिकवलंय तसंच गायलं तर लोक गुरुच्या बरोबर तुलना करतात. आपलं एक वैशिष्ट्य असल्याशिवाय कलावंत जगू शकत नाही. तुम्ही 25 वर्षाचे असताना तुम्ही कुठे राहायचे साधारण? माझं गाव गदग. गदगला राहत होतो. तिथेच मी रियाज करायचं. त्या काळात म्हणजे मी 16-18 तास रियाज करायचा. आणि मुख्य म्हणजे मला खेळण्याची आवड होती. फुटबॉल खेळत होतो, हॉकी खेळत होतो, व्यायाम करत होतो. उत्तम कलावंत व्हायचं असेल, लाखात एक जर व्हायचं असेल तर त्याची प्रकृती सुद्धा लाखात एक पाहिजे अशा मताचं मी आहे. तुम्हाला 4 तास बसताच येत नाही तर 4 तास गाणार काय तुम्ही? त्याच्याकरता उत्तम प्रकृती पाहिजे, निरोगी.
आणि तेव्हा जे काय केलं त्याचं फळ मी आता भोगतोय. मला अजूनपर्यंत तरी कुठल्या रीतीचा त्रास नाही. तर त्यावेळेला जसे तुम्ही तुमच्या तरुण वयामध्ये 16-18 दिवसात तुमचा रियाज व्हायचा, तसं तुम्ही म्हणल्यासारखं तुम्हाला खेळायची सुद्धा आवड होती. तर त्या तुमचे काही मित्रमंडळी असतील, घरी येणं जाणं असेल, तर त्यावेळेला तुम्ही गाण्याचा रियाज मध्ये होतात आणि तुम्हाला या कलेची एवढी आत्म आवड होती, तसेच तुमच्या बरोबरच्या मित्रांना असेलच असं काही नाही. ते तुमच्या गप्पा साधारण जर झाल्या तर कुठल्या विषयावर व्हायच्या तेव्हा? काय असं काही जनरल गाणंच पाहिजे असं काही नाही. ते प्रत्येक माझ्या बरोबरचे सगळे फार मोठे झाले, स्कॉलर्स झाले प्रत्येक विषयात. पण त्यांना माझं कौतुक वाटायचं की थोडं जसं जसं नाव व्हायला लागलं आणि आपल्यापैकी हा सुद्धा आहे, हा या क्षेत्रात नाव मिळवत आहे, त्याचं त्यांना बरं वाटायचं. अजून भेटतात काही तेव्हाचे मित्र? किंवा भेटतात ना, फार कमी आहेत तसे. कारण मी कर्नाटकातनं महाराष्ट्रात आलो आता, म्हणजे 45 वर्ष होत आली. त्याच्यामुळे केव्हा तरी भेटले की